अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात मनरेगा योजनेअंतर्गत विहिरी मंजूर प्रकरणावरून गंभीर आरोप समोर आला आहे। शेख ते बुद्रुक येथील पांडुरंग कोरडे यांनी पंचायत समितीतील काही दलाल आणि संबंधित यंत्रणेवर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत। कोरडे यांच्या म्हणण्यानुसार शासनाच्या विहिरी अनुदान योजनेचा लाभार्थ्यांना न मिळता आधीच विहिरी असलेल्या व्यक्तींना दिला जात आहे। तसेच काही प्रकरणांमध्ये बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर करून मंजुरी दिली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली असून सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या 10 जून रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सहकार्यांसह नागडेहून आंदोलन करण्याचा इशाराही पांडुरंग कोरडे यांनी दिला आहे। या आरोपामुळे पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी अहिल्यानगर शेवगाव प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांचा रिपोर्ट। कोरडे राहणार शेख ते बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर। माझ्या शेख ते बुद्रुक गावात बोगस विहिरीचे प्रस्ताव देऊन विहिरीचे काम मजुरांनी करण्याऐवजी पॉकलॅनने काम केलेले आहेत आणि सर्व लाभार्थी यांच्याकडे पहिल्या 4-4, 3-3 विहिरी आहेत आणि तरी शासन जे खरे लाभार्थी ते लाभापासून वंचित आहेत आणि ह्या लोकांनी वरच्या अधिकारी लोकांना चिरीमिरी देऊन प्रस्ताव दाखल करून विहिरी मंजूर करून घेतल्यात। मला असं ऐकायला मिळालं गावात काहींनी 40-40 हजार रुपये दिलेले, माझ्या चुलत भावानी 40 हजार रुपये दिले विहिरीचे। त्यावेळेस मला कळलं एवढे पैसे घेऊन लोक विहिरी खऱ्या लाभार्थी वंचित राहतात आणि जे आज 4-4 विहिरी आहेत त्यांना विहिरी मिळाल्या। तर अधिकाऱ्यावर शासनाने चाप ठेवला पाहिजे आणि याची कसून चौकशी झाली पाहिजे। जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। शासनाची फसवणूक होत आहे, त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करून सर्व लोकांवर कडक कारवाई झाली। तुम्ही निवेदन दिलं का? माझे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर जिल्हा परिषद इथे दिलेलं आहे। उद्याच्याला मी कलेक्टर साहेबांना देणार आहे आणि पोलीस स्टेशनला देणार आहे आणि जर या माझ्या निवेदनाची दखल नाही घेतली तर मी नागडं होऊन माझ्या सहकार्यासोबत कलेक्टर ऑफिससमोर उपोषण करणार आहे।